हॅलो गाईस, तर आता आहे ना आम्ही कालभैरवाच्या मंदिरात आलो होतो. उज्जैनला पोचलो होतो. आम्ही जेवण वगैरे करून आहे ना कालभैरवाच्या मंदिरात आलतो आणि आहे ना निघालो. आता परत गाडीमध्ये निघालो आणि आता आहे ना कालभैरवाच्या मंदिरात खूप गर्दी होती, तर त्याच्यामुळे तिथला काही ब्लॉग बनवता आला नाही. त्याच्यामुळे मी आत्ता दर्शन घेऊन झालेलो आहे व ब्लॉग बनवता आहे. तर ते आपलं नेक्स्ट टेम्पल कोणतं असणार आहे नाही माहिती, ते फक्त गाडीवाले जे भैया आहेत ना त्यांनाच माहिती आहे. तर डायरेक्ट भेटूया नेक्स्ट टेम्पल. तर गाईज मी बघ आता महाकालचे शर्ट घेत होते. तर माझ्या भावाला ऑरेंज कलरचा घेतला आहे आणि मला व्हाईट कलरचा घेतला आहे. दोघांना पण सेमच साईज घेतली आहे. आणि आता ना इथे आम्हाला काहीतरी अजून शॉपिंग करायची होती, पण तिथं शॉपिंगला काहीच नव्हतं. त्याच्यामुळे फक्त शर्ट घेतले आम्ही आणि आता डायरेक्ट निघालोय गाडीकडे. आता आपण ना गाडीमध्ये बसलेलो आहे आणि ना आम्ही ना तिथं पेरू घेतलेले, लाल पेरू मला आवडतात खूप आणि ते पेरू घेतले. आता आम्ही पेरू खातोय. आता गाडीवाल्या भैयांना विचारते नेक्स्ट मंदिर कुठे आहे. भैया भैया नेक्स्ट मंदिर कोणतं आहे. महाकालेश्वर का, महाकालेश्वरचं नेक्स्ट मंदिर आहे. तर भेटूया आता डायरेक्ट त्या मंदिरात. आता आपण महाकाल मंदिरात आलो आहे. तर आता महाकालच्या मंदिरात आलेलो आहे आणि लय लांबून चढत आलोय. आता लय दम लागल्यागत झाले. हा ना, आता काय करायचं, बसायचं का? बसून थोडं. चला इथं आता इथं आम्ही ना थोडं बसतो खाली. आता दम लागल्यागत झालंय थोडं. बरं आता मम्मी ती गेली पुढं, चला आता जाऊया. तर गाईज इथे आहे ना आता भर्तृहरी गुफा आहे. तर आम्ही चाललेलो आहे त्या गुफे पहा. इथे ना आम्ही गुफाच्या तिथे चाललो होतो आणि इथे ना दोन माकडे आणि हे पहा इथं छोटा बेबी बनेलाच एक, हे पहा. तर आता हे कसे खेळतायत. तर आता आहे ना आपण जाऊया पुढच्या डायरेक्ट गुफामध्ये. आता आम्ही आपल्या गुफामध्ये ना एंटर झालेलो आहे. खाली येते पहा किती खोल आहे आणि खूप गरम सुद्धा होतं इथं. तर हे पहा आता आहे ना शिवलिंगाच्या तिथं आलेलो आहे गुफामध्ये आणि हे जे छोटे दिसतंय ना त्याच्या आतून आम्हाला गुफेमध्ये जायचं. तर गाईज आता आपण गुहेमधून बाहेर निघालेलो आहे आणि ना असा खूप घामाघूम झालतो ना आम्ही. तर इथे आहे ना हे बघा, इथे आहे ना माझी मावशी आहे चुलत आणि इकडे ना काकी आहे. त्यांच्या वस्तीवरच्या आणि यांचं नाव